नमस्कार ताईंनो, आज आपण मक्कीच्या गोड दाण्यांची भजी बघणार आहोत। त्यासाठी मी एक वाटी गोड मक्कीचे दाणे घेतलेले आहेत। कोथिंबीर, अद्रक, लसूण पेस्ट, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, लाल चटणी घेतलेली आहे। आता एका भांड्यात मी गोड मक्कीचे दाणे घेतले, त्यातच मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेते आहे। आता मी 4 चम्मच तांदळाचे पीठ घेतले, बघू शकता। आता त्यातच मी चवीपुरते मीठ घेतले, त्यात थोडी कोथिंबीर टाकते आहे। अद्रक लसूण बारीक काढलेले, हळद टाकते, लाल चटणी, धने पावडर हे देखील टाकून घेणार आहे व त्यातच मी अर्धा फोड लिंबूचा रस टाकलेला आहे। कारण मक्कीचे दाणे गोड व आपलं लिंबूचा रस आंबट, त्यामुळे भजीला खूप छान चव येते। मी ओवा देखील क्रश करून टाकलेले आहेत। लिंबू पिळते मी। आता थोडे थोडे पाणी टाकून मी हे पीठ तयार करणार आहे। चला तर मग आता भज्या काढायला घेऊया। खूप छान होता, या चवीला आंबट गोड लागता, एकमेकांना चिकटत देखील नाही। तुम्ही देखील ट्राय करा व कशा लागल्या त्या मला ते देखील सांगा। व तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा व लाईक करा। धन्यवाद।